नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला मिक्स व्हेज आणि रोटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: मिक्स व्हेज साठी 1 शिमला मिरची, थोडा फ्लावर, फळसबी, 1 बटाटा, गाजर आणि पनीर पाव किलो घेतलाय। त्यासाठी लागणारा मसाला: 2 टोमॅटो, 2 कांदे, थोडे काजू घेतलेत आणि अद्रक लसूणची पेस्ट। रोटीसाठी 1 बाउल मैदा, अर्धी वाटी रवा घेतलाय, हा बेकिंग सोडा घेतलाय चिमूटभर, साखर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। आता आपण टोमॅटो, कांदा, काजू थोडा तेल टाकून तव्यामध्ये थोडा फ्राय करून घेऊया आणि मिक्सरला लावून घेऊया। नंतर ह्या थोडासा तेल टाकून या सर्व भाज्या थोड्या हलक्या तेलावरती थोड्या फ्राय करून घ्यायचं, पनीर वगैरे। नंतर आपण हा पीठ भिजून घेऊया। भाज्या तेलामध्ये सर्व फ्राय करून घेतल्या हलक्या ब्राऊन होईपर्यंत, आणि पनीर पण फ्राय करून घेतले हलकं। आणि हा मसाला आहे तो पण तेलामध्ये फ्राय करून घेतलाय। त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकले। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आणि पीठ भिजूया रोटीसाठी। आता रोटीसाठी पीठ भिजून घेऊया। मैदा घेते, रवा टाकलाय, बेकिंग सोडा आहे, साखर, मीठ, दही घेतले 2 चमचे। हे सर्व आपण मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट भिजून घेऊया। आता आपण भाजी बनवून घेऊया। तेल टाकते, 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झाले, मोहरी टाकूया आपण। मोहरी तडतडली की जिरं टाकूया। गॅस कमी करूया आणि या मसाला टाकूया आपण वाटलेला। गॅस कमी करून घेतलाय। मसाले टाकून घेऊया। हळद टाकते 1 चमचा, काश्मीरी तिखट मसाला टाकते 1.5 चमचा, घरचा कोकणी मसाला 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा। आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आपण तेलामध्ये। मसाले पूर्ण तेल सुटेपर्यंत जरा फ्राय करून घेऊया मसाला आपण। तेलामध्ये मसाला चांगला भाजून घेतलाय तेल सुटेपर्यंत, बघू शकता तुम्ही। आता आपण भाज्या टाकून घेऊया। भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले। गॅस कमी करून चांगलं मसाल्यामध्ये सर्व भाज्या सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। छानपैकी बघा तुम्ही, बघू शकता सर्व भाज्या एकदम मसाल्यामध्ये एकदम मिक्स झाल्या। व्यवस्थित मिक्स झाला मसाल्यामध्ये सर्व भाज्या। आता आपण मीठ टाकूया याच्यामध्ये चवीनुसार। टाकले, मिक्स करून घेते सर्व आणि हलकं थोडंसं पाणी टाकायचं
जास्त पाणी नाही टाकायचं आणि झाकण ठेवून जरा 5 मिनिटं शिजून द्यायची, कारण फ्राय केलेले आहेत भाज्या म्हटल्यावरती जास्त शिजायला लागणार नाही. आपली भाजी तयार आहे. आता आपण रोटी बनवायला घेऊया. मैद्याचा एक गोळा घ्यायचा, थोडी लाटायची, त्याच्यावरती कलुंजी लावायची थोडी आणि मग कोथिंबीर लावून थोडी जाडसर अशी गोल बनवून घ्यायची रोटी. आता आपण रोटी चांगली मागून फोडून चांगली शेकून घेऊया. बघा शेकले रोटी. थोडी जाडसरच बनवायची, मग छान येते रोटी. झाली रोटी. आता आपण बटर लावूया. रोटी तयार आहे. इकडून पण चांगली शेकले. आता अशाच आपण बाकीच्या रोट्या बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता मिक्स व्हेज आणि रोटी आपली तयार आहे.